खूप छान साजरा झालेला आहे लग्नाचा वाढदिवस. तर इथं बघा हे आहेर करतायत माझे हे छोटे काका आहेत. आम्ही दादा म्हणतो त्यांना, दादा आणि हे छोटे आंटी. तर अण्णा मम्मी आणि आई पप्पा यांना हे दोघं आहेर आणलेले आहेत. आहेर करतायत दोघं. नको 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 थांब रे थांब सांडायचं जातं ना करायचं. आता चौघांची एकत्र फोटो येते आणि हे चौघं भाऊ आहेत बघा. म्हणजे माझे चुलते, माझे काका, अण्णा आणि 2 नंबरचे सगळ्यात मोठे अण्णा, 2 नंबरचे माझे पप्पा, नंतर अंकल आणि दादा, असे हे चौघं भाऊ आहेत. त्यांचे एकत्र फोटो होते. आज मम्मी अण्णा आणि आई पप्पा यांच्या लग्नाचा वाढदिवस. तर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी काही माझ्या कवितेच्या ओळी तयार केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि माझ्या सगळ्या माहेरच्या मंडळीला सगळ्यांना सुद्धा आवडेल. आणि तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये यांना भरभरून अशा शुभेच्छा द्या. तर चला तर मग मी कवितेला सुरुवात करते. तर आज आहे माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणून काव्यरूपात त्यांना शुभेच्छा देणार आहे. अत्यंत प्रेरणादायी अशी त्यांची जीवनगाथा. सांगायला गेलं तर खरं तर एक दिवसही पुरणार नाही. खरंच सांगायला गेलं तर एक दिवसही पुरणार नाही. काय बोलू तुमच्याबद्दल एक छोटासा प्रयत्न. काय बोलू तुमच्याबद्दल एक छोटासा प्रयत्न. आज भूतकाळात गेली ही लेक, आठवणीत झाली मग्न. मम्मी अण्णा, दिवस रात्र कष्ट केले तुम्ही, नोकरी आणि घर सांभाळलं. अशक्य वाटणारं सारं काही तुम्ही सहज शक्य केलं. चेहऱ्यावर नेहमी हसू, कधी दिसला नाही ताण. चेहऱ्यावर नेहमी हसू, कधी दिसला नाही ताण. तुमच्या मेहनतीचं खरंच जगात नाही दुसरं दान. आई पप्पा, काहीच नव्हतं तुमच्याकडे. आई पप्पा, काहीच नव्हतं तुमच्याकडे. तुम्ही उभे राहिलात. कष्ट त्याग केला तेव्हा अर्थ कुटुंबाचा कळाला. कष्ट त्याग केला तेव्हा अर्थ कुटुंबाचा पाहिला. माझे आयुष्य हे देवा मिळू दे उभयंतांना. माझे आयुष्य हे देवा मिळू दे उभयंतांना. काय आणि किती बोलू सांगा माझ्या जन्मदात्यांना. तर खरंच तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल ही कविता. मी काही म्हणजे माझ्या शब्दामध्ये मांडलेली आहे. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा. आश
यानंतर माझे भाऊ आणि बहिणी अशा जोड्या जोड्या एकामागे एक यांच्या पाया पडत आहेत. आले का? सगळे पाया पडा. आता अंकल आणि आंटी हे दोघं आहेर करतायत. हे सुद्धा यांच्यासाठी दोन्ही जोडींसाठी गिफ्ट आणले होते. ते सुद्धा आहेर करून घेत आहेत. आहेराचा आता कार्यक्रम झाला आहे. यानंतर अंकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालत आहेत आणि पुष्पहार वाहत आहेत. आणि आता हा पुढचा प्रोग्राम सुरू होणार आहे. बड्डे केक कटिंगचा, नंतर वंदना हे ते सगळ्यांची झाली. हार वगैरे झाल्याच्या नंतर हा आहे बड्डेचा केक. खूप छान असा केक आणला होता सगळ्यांनीच. आणि आता हे 2 जोड्या इथं बसलेत आणि आता सगळे मस्त मजा येणार आहे पुढं व्हिडिओला. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि ही आहे शल्लाळकर फॅमिली. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे. सगळेजण जमलेत. अण्णा, मम्मी, नंतर पप्पा आणि आई यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त. आणि किती छान दिसत आहेत हे दोन्ही माझ्या आया. ते नक्की कमेंट करून सांगा आणि भरभरून शुभेच्छा द्या त्यांना पुढील आयुष्यासाठी. त्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्याचं जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आता मस्त ही बसलेत. इथं तयारी पण चालली आहे. आता हार वगैरे त्यांना देणार आहेत. चला तर मग आपण पण एन्जॉय करूया. तुला वधूवराच्या थांब थांब बरं हातात घेतो सुरत. फोटो काढा. साधू हा भाऊ घाल. हा तिसरा साधू. साधू हॅपी अॅनिव्हर्सरी. आता ना इथं आमचे अण्णा म्हणजे त्यांना ते हार घालणं, पुन्हा असं म्हणजे केक एकमेकाला खाऊ घालणं, हे त्यांना थोडंसं जरा हे होतंय, ऑकवर्ड फील होते. म्हणजे बरोबर आहे. तिकडे लगेच लावा. साधे कॅन्डल
केक कटिंग झालंय आता. ह्यांनी चौघांनी मिळून केक कट केलाय. तर बघा अण्णा कसे करतायत. मम्मी अण्णाला खाऊ घालते तरी सुद्धा ते एकदम असं लाजतायत. त्यांना वाटतं की एवढ्याच्या सगळ्यांच्या समोर एकमेकाला असतातच ना जुले लोक, थोडंसं सगळ्याच्या समोर खाऊ घालायचं आणि म्हणून ते थोडंसं जरा हे होत आहेत. आणि इकडं आई पप्पा हे मस्त, यांना सांगायची गरज नाही, ते एकमेकाला खाऊ घालतायत. तर चला पुढचा कार्यक्रम आपण एन्जॉय करूया. यानंतर इथं आता वहिनी आणि माझा मोठा भाऊ हे दोघं केक खाऊ घालत आहेत. आता पुढचा कार्यक्रम हाच आहे की एकमेकाला केक खाऊ सगळेजण घालतायत. नंतर पाया पडले सगळे मिळून. आणि आजचा जेवणाचा बेत होता चिकन बिर्याणी. मस्त असं माझ्या मोठ्या भावाने खास स्पेशल चिकन बिर्याणी दमची ऑर्डर दिली होती. आणि मस्त असा चिकन बिर्याणीचा ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचा बेत होता. तर आता सगळे चिल्लर पार्टी, अंकल आंटी सगळे मिळून इथं अण्णा, मम्मी आणि पप्पा आणि आई यांना सगळ्यांना केक खाऊ घालतात. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये कोण कमी दिसते बरं तुम्हाला सांगा बरं, एक वेळेस गेस करा. ते म्हणजे यांची लेक म्हणजे मी. आणि यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप मिस केलं. म्हणजे आमचं अचानक ठरलं इकडे यायचं पुण्याला आणि सगळेजण खूप मिस केले त्या दिवशी. आणि आम्हीसुद्धा खूप मिस केलो यांना. श्रेयाचे डॅडी आणि मी. तेच मम्मीसुद्धा म्हणत होती की एका दिवसाचाच फरक पडला, एक दिवस थांबले असतेच तर खूप भारी झाला असतं. आणि खास म्हणजे स्पेशल असा व्हिडिओ बनवायचा होता. आणि अचानक ठरलं आमचंही यायचं. म्हणून मग मी म्हणलं मम्मीला की असं व्हिडिओ तुम्ही बनवा आणि मला पाठवा आणि मी आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करेल. तर असा होता आमचा छोटासा म्हणजे मोठा परिवार. आणि चला तर मग मस्त असं हे सगळेजण एकमेकाला खाऊ घालत आहेत. त्यानंतर यांचे जेवणं वगैरे झाले आणि मी पण खूप मिस केले यांना सगळ्यांना. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर आज खास ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने तुम्हाला व्हिडिओला लाईक करायलाच पाहिजे. तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. इकडे बघा सर, इकडे बघ. तुझ्या मोबाईल मध्ये